बहुत सुकृते नरदेह लाधला. नरदेह अनंत जन्माचं सुकृत, पाप पुण्य समासमी केव्हाच मिळे कर्मभूमी. ही कर्मभूमी तुम्हा आपल्याला प्राप्त झाली आणि त्या कर्मभूमीमध्ये बहुत सुकृताने तुम्हा आपल्याला नरदेह भेटला. आणि त्या नरदेहामध्ये जर का तुम्ही भक्ती केली नाही, साधूंकडे गेले नाहीत, शिवजींची जी रीत ती शिकून किंवा समजून घेतली नाही, तर भक्ती विन गेला अधोगती. हे माझ्या घरचं नाही किंवा तुमच्या घरचं नाही, हे साधूंच्या घरचं ब्रीद आहे. साधू महात्मे म्हणतात, आम्ही अनंत पाहिले, जे बुडाले त्यांचा आज तागायत काही थांग लागलेला नाही, पण जे तरुण गेले ते आजर अमर झाले, ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले, देशासाठी लढणारा अमर हुतात्मा होतो. अंतर स्वरूपाच्या सिद्धीसाठी जो लढेल तो का अपुरा राहील, तो सुद्धा पूर्ण गतीला जाईल. आणि ती पूर्ण गती प्राप्त होण्याकरता तुम्हा आपल्याला इथपर्यंत येणं लागलं आहे. तापी ती वापी ही तपस्थली आहे. तापी ते वापी. आणि या तपस्थलीत येऊन जर का तुम्ही ब्रीद जाणत नसाल तर विडंबना आहे, खंत आहे, नाही का? वाईट वाटतं. ज्यांना ज्यांना मराठी कळते त्यांना विचारतो, तुम्ही आपल्या कुडामध्ये जन्माला आलात, त्या कुडात ज्ञानोबा तुकोबरायांचा फोटो आहे तुमच्या घरी? कोणाकडे नाही? असं एकही बादर नाही त्यांच्याकडे नाही म्हणा, सगळ्यांकडे आहे. नुसतं फोटो लावल्याने ज्ञानोबा तुकोबराय खुश होतील का? बाप हयात असतो, मुलगा हॉटेलमध्ये जातो आणि बापाला सकाळचे गरम पोहे रात्री तयार करून देतो, बाप खुश होईल? नाही. बाशी वस्तू ठेवू नका. तुमचा आपला जो विचार आहे सद्भक्तीबद्दलचा, संतांबद्दलचा, तो बाशी विचार आहे. आणि जर का बाशी विचार ठेवला तर आम्ही तृप्तीकडे जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी ताजा विचार ठेवा, बरं का? आता मी या ठिकाणी उभा हो, इथे तुम्हाला एकदम जास्त हसवायचा प्रयत्न केला, तुम्ही खुश व्हाल का नाराज व्हाल? खुश. पण त्याचा आउटपुट ते तारक मेहतावानी होईल माझी गंमत. जेठालाल जेठालाल त्यांचो जेठालाल. इथल्यांनी जेठालाल बनायचं नाही. इथल्यांनी काय करायचं? साच आणि खरे नाम विठोबाचे. काही सांगायची गरज नाही. तुम्हाला काय कमी आहे? कोणाकडे 52 इंची असेल, कोणाकडे 42 इंची असेल, कोणाकडे 36 इंची असेल, नाही का? कधी ना टीव्हीचे आपले घर नाही. टाइमपास साठी, हसण्यासाठी मोबाईल असेल, ते शॉर्ट्स येतात आता. ते बी असतं ना, आपल्याला बी असत, नाही का? आता आम्ही दुपारी ते पाहिलं, काय पाहिलं रे? हा, सुपडू, आमना गावना सुपडू. म्हणजे टाइमपास म्हणजे भक्ती नाही, टाइमपास म्हणजे मंडप नाही, टाइमपास म्हणजे तुमचा टाइम गमावणं नाही. या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची, जे जे आपणाशी ठावे ते ते सकळांशी सांगावे, शहाणे करून सोडावे दीन जना. हा, तुम्ही आपण दीन आहोत. कोण आहोत? दीन म्हणजे काय? दीन म्हणजे गरीब, ज्याच्याकडे पुंजी नाही. तुम्ही पैशाने श्रीमंत असाल, पण साधूच्या बुद्धीने मात्र तुम्ही आणि मी दीन आहोत. विठाला साधूचा दृष्टिकोन ज्याला कळला तो मात्र श्रीमंत होतो, पण साधूचा विचार ज्याला कळला नाही, संतांचा विचार कळला नाही, तो दीन असतो. आणि म्हणून त्यांना सांगावं लागलं, दीन आणि दुर्बळांशी सुख राशी हरी कथा. जर सुखाची राशी प्राप्त व्हावी असं दीन आणि दुर्बळांना वाटत असेल
तर खऱ्या हरीची कथा एकदा ऐका विठ्ठल. तुम्ही एकदा तुमच्या जीवनातलं शिक्षण पूर्ण करून घेतलं, डिग्री हातात आली, डिग्री नंतर तुम्हाला नोकरी लागली, 1,50,00,000चं पॅकेजही भेटलं, परत तुम्ही डिग्री करायला जा गरज शिल्लक उरली का? नाही. एकदा डिग्री घ्यायची. तशी साधूंची, संतांची, माझ्या ज्ञानोबांची, तुकोबांची एकदा तुम्हा आपल्याला डिग्री घ्यायची. आजची शिवरात्र पूर्ण होईल. सांगितलं साधू संतांनी. ते म्हणतात, ज्यांनी या विषयाला हात घातला त्यांना येणं जाणं संपून जात. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, बोलणं संपून जात, येरजार संपून जाते. जे दुःख आहे ते संपून जात. आणि दुःख संपवण्यासाठी तुम्हा आपल्याला इथपर्यंत तुमचा पाया पडतो, बाप म्हणतो. तुम्ही म्हणाल ते म्हणायला लावा. आपल्याकडे म्हणे, बाप नको म्हणू, मायन नवरा म्हणाल. बोल काय? हा, मायन नवरा व्हा, पण समजिल्या नाही का? करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. इतर जी तुम्ही आपण साधने करतो ती साधने करू नका, कारण ती सगळी साधने तुम्हा आपल्याला दुःख देणारी आहेत. पण साधूचं जे साधन आहे त्या साधूंकडून जर का समजलं तर ते दुःखातून निवृत्त करणार आहे, सुखाची प्राप्ती करून देणार आहे. आणि ते सुख अवीट प्रकारचं आहे, ते कधी विटत नाही, कधी संपत नाही. अहो, सोपी गोष्ट सांगतो. मलयगिरी पर्वतावर म्हणले चंदनाच्या बागा आहेत. कशाच्या? हा, मलयगिरी पर्वतावरील चंदनाच्या बागांमध्ये बोरी असल्या, बाबडी असल्या, त्यांना सुद्धा किंमत कोणाची येते? चंदनाची किंमत येते. आता एखादा जर का त्या ठिकाणी चंदनाच्या शेजारी बांबू उगला, त्याची किंमत त्याला प्रत्येक ठिकाणी गाठ आहे. कशाला? प्रत्येक ठिकाणी गाठ आहे आणि प्रत्येक तीचवर तो पोकळ आहे. कसा आहे? हा, जो पोकळ आहे, जो गाठीचा आहे, त्याला चंदन आपल्यासारखं करत. तुम्ही पोकळ आणि गाठीचे आहेत का? पोकळ आहेत तुम्ही, भरीव आहेत, भरीव. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, ओळखारे
म्हणतात जे गाठीचे नाहीत, जे आतून पोकळ नाहीत, त्यांची किंमत मात्र त्या मलयगिरी पर्वतावरील चंदनाच्या तोडीत होते. तद्वत जो जीव मात्र संतांकडे गेला, गाठ बांधून नाही गेला, भरीव विचाराने गेला, मला साधूचं ब्रीद जाणायचं आहे, तर त्या ठिकाणी तो साधू काय करतो, त्या मलयगिरी पर्वताच्या चंदनावाने आपली किंमत त्या जीवाला देतो. आपणा सारिखे करती ताचाळ, आपणा सारिखे करती ताचाळ, आपणा सारिखे करती ताचाळ, आपणा सारिखे करती ताचाळ. आई काढा वेळ तया लागे, आई काढा वेळ तया लागे, आई काढा वेळ तया लागे. विषयाच्या गाठी सोडून संताकडे गेलात आणि अंतकरणाने परिपूर्ण भावना घेऊन तुम्ही जर का साधूकडे गेलात, तर साधू काय करतात, कृपा कटाक्षेने हाडिती आणि आपुल्यापदी बैसविती. साधूंची रीत आहे, साधू आपलं पद सहज जीवाला बहाल करून देतो आणि साधू त्या जीवाला बनवतो. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पॅन्ट शर्ट वाले, जीन्सची पॅन्ट घालणारे आहेत, बेल्ट मारून राहणारे आहेत, इन केल्या वाचून चालणार नाही. साधूला त्याची काही गरज, ते सगळं अप टू डेट ठेवा, ते त्यागायची गरज नाही. डबल पट्टा बांधायला घेते, सिंगल जीन्स पॅन्ट होती ते दोन नेसा, त्याला बी बांधा नाही. पण साधूता अंगीकार, ज्यांनी ज्यांनी साधूता अंगीकारली त्यांचं जीवन सफळ झालं. आणि जीवन सफळ करण्यासाठी साधू महात्मे येतात, रीती सांगतात. भगवान परमात्म्यांनी स्वतः अवतार घ्यावा, कधी शिव बनून यावं, कधी विष्णू बनून यावं, कधी ब्रह्मदेव बनून यावं, कधी ज्ञानोबाराय बनून यावं, कधी नाथ बाबा बनून यावं, कधी तुकोबाराय बनून यावं, कधी निळोबाराय बनून यावं. या जगाला प्रत्येक युगामध्ये आपल्यासारखं जीवन जगून तीच वस्तू शिकवावी, त्याच्यात फेरबदली नाही. आणि तीच वस्तू जाणून घेण्यासाठी तुमचं आपलं एक आद्य कर्तव्य आहे, आधी संता शरण जावे. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात त्या संतांकडे जा, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. जा 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 तुम्ही झटकारे, जा 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 तुम्ही झटकारे, जा 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 तुम्ही झटकारे, जा 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 तुम्ही झटकारे. जाऊन गुरुपदी लटकारे, जाऊन गुरुपदी लटकारे, जाऊन गुरुपदी लटकारे. जाऊन गुरुपदी लटकारे. रामनामाचा घेऊन गुटका तरच होईल सुटकारे, नामाचा घेऊन गुटखा तरीच होईल सुटकारे. जा 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 तुम्ही झटकारे, जा 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 तुम्ही झटकारे, जाऊन गुरुपदी लटकारे. जाऊन गुरुपदी लटकारे. जा 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 तुम्ही झटकारे. आणि ते काही झटकत नाही, कीर्तन आटपलं की कपडे झटक. पण साधू म्हणतात तुमच्या अंतकरणामध्ये मळ, आवरण आणि विक्षेप हे 3 प्रकारचे दोष आहेत, त्यांना झटकून टाका. जा 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 तुम्ही झटकारे, जाऊन गुरुपदी लटकारे. राम नामाचा घ्या तुम्ही गुटका तरच होईल सुटकारे, अन्यथा सुटका होणार हा. कितला बी ऐकूया करा, सल्ल्यान शेपूट बांध्या वडांगले टांग्या, तो आखी वडान फिरी, पण ती शेपूट काय सुटावू, तशी आमनी बी शेपूट अशी पक्की बांधायला जायला संसारमा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. शेवटी सरसी बा काळ बांधून येईल, शेवटी सरसी बा, शेवटी शेवटी काळ बांधून येईल, शेवटी शेवटी
जरी नाही ऐकाल तरी दुसरं येईल. हा हे सुटून जाईल. तुमले काय वाटत हा ते मरी होत म्हणजे परत येणार नाही. मरण टाइमले डुक्कर देक्षात डुक्कर होईसन दशा मरण टाइमले गदड देक्षात गदड होईसन. हे जरी नाही ऐकाल तरी दुसरं येईल. सर ते शेवटी बा काळ बांधून नेईल सोडणार नाही. पुढे काय म्हणले नाथ बाबा? एका जनार्दनी आमुचे काय होई जाई. एका जनार्दनी आमचे कायवा जाईल. आम्ही सांगून मोकळे होतोय पण जर न ऐकलं तर तुमची आपली फजिती होईल. हे कोण म्हणतंय? नाथ बाबा म्हणतात ज्यांनी आपल्या आयुष्याचा एक एक क्षण माझ्या परमात्म्याच्या भक्तीसाठी दिला त्यांनी अनुभवलं. जर का मी केलं नसतं तर मलाही फजिती भोगावी. म्हणून तुम्ही फजिती भोगू नका. त्यांना तुमच्या आपल्याकडे पाहून दया आली. ते म्हणले कितला गोरा गुंटा देखना खूबसूरत नाही का. हा हृदयमा ठाशी लेवा जोगता चिकना चोपडा. आणि जर भक्ती करावं नाहीत म्हणे भाऊ ये जरी न ऐकाल तरी दुसरा येईल तडाक्यातून. कुटवर भोगीसी मौजार पुढे आहे माझा भोवना. 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 पुढे आहे माझा भोवना. पुढे आहे माझा भोवना. पुढे आहे माझा भोवना. एक बाबा भेटले. ते म्हणले बाबा फटुकडा फोडला म्हणे छातीत. काय फोडला? कशाचा? 90% ब्लॉकेजचा. काय फोडला? वाचलो बरं. अजून 15 दिवसांनी भेटले. म्हणले बाबा एक हात असा असं होऊन गेला पण तरी वाचलो बरं. जेवता येतं, फिरता येतं, लिहिता येतं. अजून 15 दिवसांनी भेटला. म्हणजे एक डोळा आणि एक पाय. अरे येडा ते संकेत आहेत बेटा. काय आहेत? संकेत आहेत संकेत. अजून हुशार व्हायना नाही म्हणे तू. रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊन काय केले. रात्र गेली दिवस गेला जन्मा येऊन काय केले. जन्मा येऊन काय